न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक धामणगाव रेल्वे येथे सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। तसेच या मोर्चामध्ये अनेक शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, जनता, सुशिक्षित, बेरोजगारांचे मरण हे सरकारचं धोरण अशी घोषणाबाजी करत होते आणि देशव्यापी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित, बेरोजगार, युवा वर्ग मोठ्या संख्येने मोर्चाला सहभागी झाले होते। तसेच या संयुक्त किसान मोर्चामध्ये अनेक शेतकऱ्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले। मोर्चा मार्गक्रमण करत असताना शहरातील प्रमुख चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी आणि अमर शहीद भगतसिंग या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार अर्पण करण्यात आले। तसेच संयुक्त किसान मोर्चाचे केंद्र आणि राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणा देत तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणं, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 आधारभाव देणं, शेतकऱ्यांवर विविध पीक विमा संबंधित जाचकाठी रद्द करणं, ग्रामीण भागातील घरकुल धारकांना अनुदानात वाढ करून सामान्य जणांना घरकुलाचा तातडीने लाभ देणं, शेतकऱ्यांचे बंद केलेले राशन तात्काळ सुरू करणं, तसेच सर्व सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण तात्काळ थांबवणं अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले। या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर भाकपचे समन्वयक सुनील घटाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे, कृषी रत्न सच्चिदानंद काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट चेतन परखडे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडखंड यांची मोर्चात उद्देशून भाषणे झाली। यावेळी ग्रामीणचे अध्यक्ष विनायकराव होनाडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप मुंदडा आणि शहर अध्यक्ष राष्ट्रवादी मंगेश ठाकरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष चंदू डहाणे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष आशिष शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत भाऊ तसेच ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी बांधव आयोजित संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभागी झाले होते। शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संघटनेने आपापली दुकाने बंद ठेवून मोर्चाला समर्थक देऊन सहकार्य केले आणि भारत बंदच्या आयोजनाला सहकार्य करणाऱ्यांना सर्वांचे किसान मोर्चाच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। न्यूज महाराष्ट्र K9 साठी प्रतिनिधी अरुण डोंगरदिवे, अमरावती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।